कधीकधी देव आपल्या प्रश्नांचं उत्तर शब्दात देत नाही, तर अशा घटनांमधून देतो ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. एका गावात विक्रम नावाचा एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे पैसा, प्रतिष्ठा, बंगले, गाड्या आणि जगातील सर्व सुखसोयी होत्या. एके दिवशी तो महादेवाच्या दर्शनासाठी एका प्राचीन मंदिरात गेला. अंगावर महागडा सूट, हातात सोन्याचे घड्याळ, पायात लाखो रुपयांचे विदेशी बूट होते. मंदिराच्या पायऱ्यांवर पोचताच त्याच्या मनात अचानक अस्वस्थता निर्माण झाली. कारण त्या मंदिराबद्दल एक गोष्ट सर्वत्र प्रसिद्ध होती की मंदिराबाहेर ठेवलेल्या चपला आणि बूट अनेकदा चोरीला जात असत. त्याने आपल्या बुटांकडे पाहिलं आणि पुन्हा मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे नजर वळवली. बूट घालून मंदिरात जाणे शक्य नव्हते आणि ते बाहेर ठेवण्याची त्याची हिंमत होत नव्हती. श्रद्धा आणि भीती यांच्यामध्ये त्याचे मन हेलकावले होते. तेवढ्यात त्याची नजर मंदिराच्या कोपऱ्यात बसलेल्या एका वृद्ध भिकाऱ्यावर गेली. त्याचे नाव गोविंदा. अंगावर फाटके कपडे, चेहऱ्यावर आयुष्यभराच्या संघर्षाच्या खुणा आणि डोळ्यात मात्र विलक्षण शांतता होती. तो शांतपणे महादेवाचे नामस्मरण करत बसला होता. विक्रम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, बाबा, माझे बूट थोडा वेळ सांभाळून ठेवाल का? गोविंदानं त्याच्याकडे पाहिले, हलकेसे हसला आणि म्हणाला, साहेब, निर्धास्तपणे दर्शन करून या. महादेवाच्या दरबारात आलेल्या माणसाचा विश्वास तोडणं हे सर्वात मोठं पाप आहे. त्या शब्दांमध्ये इतका प्रामाणिकपणा होता की विक्रमने क्षणाचाही विचार न करता आपले बूट त्याच्याजवळ ठेवले आणि मंदिरात गेला. मंदिरात घंटांचा नाद घुमत होता. धुपांचा सुगंध वातावरणात दरवळत होता आणि भक्तीने भरलेले वातावरण मनाला शांत करत होते. पण त्या दिवशी विक्रमचे मन विचित्र विचारांनी भरून गेले होते. महादेवासमोर हात जोडून बसताना त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, देवा, ही कसली दुनिया आहे तुझी? एका माणसाकडे गरजेपेक्षा कितीतरी जास्त आहे आणि दुसरा माणूस 2 वेळच्या अन्नासाठी हात पसरवतो. सगळ्यांच्या नशिबात समान सुख का नाही? त्या वृद्ध भिकाऱ्याचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला. त्याच्या मनात गोविंदाबद्दल करुणा निर्माण झाली. त्यानं मनोमन ठरवलं की दर्शन झाल्यावर तो गोविंदाला 500 रुपये देईल. कदाचित त्या पैशांमुळे त्याच्या चेहऱ्यावरती थोडेसे हसू उमलेल. थोड्याच वेळात पूजा संपली. विक्रम समाधानानं मंदिराबाहेर आला. पण बाहेर येताच त्याचे पाय जागच्या जागी थबकले. त्याचे बूट तिथे नव्हते आणि गोविंदाही दिसत नव्हता. क्षणात त्याच्या मनात संशयाचं वादळ उठलं. सुरुवातीला त्यानं स्वतःच्या मनाला समजावलं, कदाचित तो कुठेतरी गेला असेल. पण 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, अर्धा तास गेला, तरी गोविंदा परत आला नाही. आता मात्र विक्रमच्या मनात खात्री निर्माण झाली की गोविंदानं त्याचे बूट घेऊन पळ काढला आहे. त्याला बूट चोरीला गेल्याचं दुःख नव्हतं, तर ज्या माणसावर त्यानं विश्वास ठेवला होता त्यानेच फसवणूक केल्याचे दुःख अधिक होते. शेवटी निराश होऊन तो अनवाणी पायांनीच घरी निघाला. दुपारचं कडक ऊन होतं. तापलेल्या रस्त्यावरती पडणारे प्रत्येक पाऊल त्याला टोचत होते. पण त्याहून अधिक वेदना त्याच्या मनात होत होती. चालता चालता तो एका फुटपाथ जवळ आला. तिथे एक माणूस जुने बूट आणि चपला विकत बसला होता. अचानक त्याची नजर एका परिचित बुटाच्या जोडावर पडली. त्याचं हृदय जोरानं धडधडू लागलं. ते बूट त्याचेच होते. त्यानं तत्काळ त्या विक्रेत्याला विचारलं, हे बूट कुठून आणलेस? सुरुवातीला तो टाळाटाळ करू लागला, पण शेवटी सत्य बाहेर आले. तो म्हणाला, साहेब, हे बूट मला एका वृद्ध भिकाऱ्यानं 500 रुपयांना विकले. हे ऐकताच विक्रम काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या मनात राग नव्हता, उलट एक वेगळीच जाणीव निर्माण झाली. त्याला मंदिरात महादेवाला विचारलेला प्रश्न आठवला. अचानक त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कदाचित त्या दिवशी गोविंदाच्या नशिबात 500 रुपये आधीच लिहिलेले होते. जर त्यानं प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला असता तरी त्याला ते 500 रुपये मिळाले असते, कारण विक्रम स्वतः त्याला ते 500 रुपये देणार होता. पण त्याने चुकीचा मार्ग निवडला. नशिबानं त्याला पैसा दिला, पण कर्माने त्याच्याकडून सन्मान हिरावून घेतला. त्या क्षणी विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला त्या वृद्धाची दया वाटू लागली, कारण तो गरीब पैशांनी नव्हता, तर आपल्या विचारांनी आणि कर्मांनी गरीब झाला होता. विक्रमने ते बूट परत घेतले नाहीत. तो पुन्हा अनवाणी पायांनीच घरी निघाला, कारण महादेवानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. मित्रांनो, देव प्रत्येकाच्या नशिबात काही ना काहीतरी लिहून ठेवतो, पण त्या नशिबापर्यंत पोचण्याचा मार्ग माणूस आपल्या कर्मांनी ठरवतो. योग्य मार्गाने मिळालेला 1 रुपया देखील अमूल्य असतो, तर चुकीच्या मार्गांनी मिळवलेली संपत्ती कधीच खरं समाधान देत नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिकपणा आणि चांगली कर्म कधीच सोडू नका, कारण शेवटी माणसाला त्याचं नशीब नव्हे तर त्याची कर्मे महान बनवतात.
आता आपण अशीच एक दुसरी कथा पाहणार आहोत. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका गावात माधव नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूप गरीब होता, पण अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती होता. त्याच्या शेजारीच रघुनाथ नावाचा एक श्रीमंत जमीनदार राहत होता. गावात त्याची खूप संपत्ती होती, पण तो नेहमी लोकांना फसवून स्वार्थीपणानं वागून आपला फायदा करून घेत असे. एके वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, शेतं उजाड झाली आणि लोकांवरती उपासमारीची वेळ आली. अशा कठीण काळातही माधव रोज सकाळी उठून आपल्या छोट्याशा शेतात जाऊन मेहनत करत असे. गावातील अनेक लोक त्याला म्हणायचे, माधव, आता या शेतातून काहीच मिळणार नाही, वेळ वाया घालवू नकोस. पण माधव नेहमी हसून म्हणायचा, माझं काम मेहनत करणं आहे, फळ देणं देवाच्या हातात आहे. एके दिवशी शेतात नांगरणी करत असताना त्याच्या नांगराला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्यानं खोदून पाहिलं तर जमिनीखाली एक जुनी पितळी पेटी सापडली. पेटी उघडताच त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. त्या पेटीत सोन्याची नाणी आणि दागिने भरलेले होते. क्षणभर त्याच्या मनात विचार आला की ही संपत्ती स्वतःकडे ठेवावी. पण पुढच्या क्षणी त्याच्या मनानं त्याला थांबवलं. त्याला वाटलं की ही संपत्ती कदाचित कोणाच्या पूर्वजांची असेल. म्हणून तो ती पेटी घेऊन थेट गावच्या सरपंचाकडे गेला आणि सगळी हकीकत सांगितली. गावकऱ्यांना हे कळताच सगळे त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करू लागले. काही दिवसांनी चौकशी केली असता समजलं की ती पेटी अनेक वर्षांपूर्वी हरवलेल्या एका वृद्ध विधवेच्या कुटुंबाची होती. त्या कुटुंबातील शेवटची जिवंत व्यक्ती शहरात राहत होती. जेव्हा तिला ही गोष्ट समजली तेव्हा ती गावात आली. माधवचा प्रामाणिकपणा पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, बाळा, आजच्या काळात एवढी संपत्ती पाहूनही मोह न होणारा माणूस फार दुर्मिळ आहे. तिनं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या संपत्तीचा काही भाग माधवला बक्षीस म्हणून दिला आणि उरलेली संपत्ती गावातील गरिबांसाठी दान केली. माधवच्या आयुष्यात पहिल्यांदाच आर्थिक सुबत्ता आली. त्याच वर्षी अचानक चांगला पाऊस पडला. त्याच्या शेतात भरघोस पीकही आलं. दुसरीकडे रघुनाथला माधवचा सन्मान आणि यश पाहवत नव्हतं. त्यानेही रात्रीच्या अंधारात अनेक ठिकाणी खणायला सुरुवात केली. कदाचित त्यालाही एखादा खजिना मिळेल या आशेनं, पण काहीच हाती लागलं नाही. उलट त्याने आपला वेळ, पैसा आणि मेहनत वाया घालवली. हळूहळू त्याचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. एके दिवशी तो माधवला म्हणाला, तुला एवढं सगळं कसं मिळालं? माधव शांतपणे हसला आणि म्हणाला, मला खजिना मिळाला म्हणून माझं आयुष्य बदललं नाही. माझ्या प्रामाणिकपणामुळे आणि कर्मामुळे देवाने माझ्याशी योग्य वेळ निवडली. त्या दिवशी रघुनाथला समजलं, नशीब प्रत्येकाला संधी देतं, पण त्या संधीचं सोनं कोण करतं हे त्याच्या कर्मावरती अवलंबून असतं. मित्रांनो, आयुष्यात शॉर्टकट शोधणारे अनेक असतात, पण योग्य मार्ग निवडणारे फार थोडे असतात. चुकीच्या मार्गांनी मिळवलेलं यश काही काळ टिकतं, पण चांगल्या कर्मांनी मिळालेला सन्मान आयुष्यभर सोबत राहतो. म्हणून नेहमी प्रामाणिकपणाचा मार्ग निवडा, कारण देव उशिरा देतो, पण जेव्हा देतो तेव्हा कर्माचा हिशोब कधीच चुकवत नाही.